नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहताय पुणे लोक. आपल्यासोबत बोलण्यासाठी आज पुणे महानगरपालिकेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी ज्यांनी सभागृह गाजवले असे नेते गफूर पठाण आहेत. काय सांगाल सर, एकंदरीत पहिल्याच दिवशी चौकार षटकारांनी आणि लगेच कामाने सुरुवात करत भाषणबाजी केली आहे, काय विषय? आता ज्या पद्धतीने आम्ही आता सभागृहात आलो, लोकांच्या अपेक्षा आहे आणि या अपेक्षा आम्ही बघतोय की 9 वर्ष आले. आम्ही साधारणतः 6-6.5 वर्ष 9 वर्ष इलेक्शन नाही आहे, 6-6.5 वर्ष सभागृह नाही आहे आणि लोकांच्या अपेक्षा या सभागृहातूनच होत असतात. आणि जो सभागृहात बोलतो, सभागृहात मुद्देसूद बोलतो, मांडतो, ते प्रश्न सर्वजण ऐकतात. प्रशासन असतं या ठिकाणी, महापौर असतात आणि त्यांना त्या गोष्टीवरती निर्णय घ्यावाच लागतो. आणि असे निर्णय घेत असताना आपण जर आपले प्रश्न जर मांडले नाही सभागृहात, ज्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण सोडवणारा कशा? आणि विशेष म्हणजे आम्ही सत्ताधारी नसल्या कारणानं सभागृहच आम्हाला न्याय देऊ शकतो आणि सभागृह न्याय देऊ शकतो. मग सभागृहात आम्हाला बेधडकपणे आमच्या नागरिकांच्या समस्या ठिकाणी आम्हाला बोलावं लागतात. आणि आज सभागृह सुरू झालेलं आहे. आम्हाला सुरुवातीला जे बोलायचं संधी मिळाली ते माननीय महापौर उपमहापौर निवडीचं अभिनंदन होतं. त्यात आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. आता अजितदादांवरती शोकसभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पण जी तहकूब केलेली आहे 13 तारखेला आम्ही आमच्या ज्या अडीअडचणी आहे त्या अडीअडचणी आम्ही या ठिकाणी मांडणार आहे. आज सभागृहाचा पहिलाच दिवस होता आणि दिवंगत नेते अजित पवार यांची आठवण तुम्हाला सभागृहामध्ये प्रवेश केल्यानंतर झाली. नेमकं सभागृहामध्ये इथून पाठीमागं अजित पवारांचा नेमका असा कोणता पाठिंबा असायचे की जेणेकरून सभागृहात पाऊल ठेवल्या तुम्हाला अजित पवारांची आठवण झाली? बघा, आज पहिला दिवस आहे. अजितदादांची आम्हाला आठवण सभागृहात येण्याच्या आधी सभागृहात आल्यानंतरही झालेली आहे. कारण आता अजितदादा आपल्या पाठीशी नाही आहे. ही खूप मोठी अडचण, ही खूप मोठी खंत आणि खूप मोठं पाठबळ आज आम्हाला या ठिकाणी आठवण करून देतो आहे. कारण अजितदादा आहे यात खूप काय असतं. सभागृह घाबरतं, सभागृहातले पदाधिकारी आम्हाला त्या पण रिस्पेक्ट देतात, प्रशासन त्या पण रिस्पेक्ट देतात. आता पाहूया, या सगळ्या लोकांना माहिती आहे की जर सभागृहाने ऐकलं नाही, राजकीय लोकांनी ऐकलं नाही, प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्हाला ते दार होतं दादांचं की पहाटे उठून जायचं, सर्किट हाऊसला जायचं, बेधडकपणे सभागृहात जे आम्हाला न्याय मिळाला नाही ते आम्हाला न्याय 5व्या मिनिटाला ऑन दी स्पॉट दादा देत होते. ती आठवण आम्हाला शेवटपर्यंत राहणार आहे. तुम्ही आता नगरसेवकपदी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून आहात. शरद पवारांची अशी नेमकं काही सूचना आल्या होत्या की सभागृहामध्ये गेल्यानंतर आपलं कामकाज कसं केलं पाहिजे? नाही, सूचना आम्हाला येतात, परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, रोहित पवार असतील किंवा अजून इतर अशा कुठल्याही सूचना आल्या नाही. दुःखाचं डोंगर आहे. अजूनही त्यांनी कुठलंही असं हे केलेलं नाही. आम्ही वाट पाहतो आहे की आम्हाला ज्या सूचना येतील त्या सूचनेप्रमाणे आम्ही सभागृहात वागू. ते खूप मोठं दुःखाचं डोंगर आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. नक्कीच आम्हाला ज्या पद्धतीने आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही वाटचाल ठेवणार आहे. राष्ट्रवादीवरती आलेलं दुःखाचं जे सावट आहे ते आता कशा पद्धतीने समोर जातं आहे आणि महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राष्ट्रवादीचे कशा पद्धतीने काम करतात, त्यांना सूचना येतात का, हे पाहणं महत्त्वाचं राहील. अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.